बसा की. या बघा आशू, तुम्ही का नाही माझ्या नातवासारखा आहे. आजी, तुम्ही मला नातू म्हणता आणि आव करता, मला नाही आवडत. आशू, प्रत्येक नात्याचा का नाही एक मान असतो आणि नातं टिकवायचं असेल ना तर तो मान त्याचा त्याला दिला पाहिजे. बरं, तुम्हाला एक विचारू, माझ्या शिवाबद्दल काही तक्रार आहे का हो तुमची? तक्रार असं नाही, मला बोलायचं होतं थोडं. ह्या बघा, बापाची माया, बापाचं छत्र, बापाची साथ, हे समज तुम्हाला मिळालंय हो. आणि अजून कायम आहे आणि ते कायमच राहिलं पाहिजे. पण माझ्या शिवाचं तसं नाही हो. माझी शिवा पोरकी आहे. बाप काय असतो ना हे कळायच्या आतच बाप पण तिच्या अंगावर पडलो. म्हणजे बघा ना, दिव्या, हो दिव्या ती तरी मोठी होती पण माझी शिवा लहान होती हो. कैलासाच्या लय जवळ होती हो. लय प्रेम होत एकमेकांचं. पण माझा कैलास गेला आणि माझं लेकरू एकटंच पडलो. म्हणजे तुम्हाला सांगू का, इतर पोरांसारखी जगलीच नाही होती. म्हणजे बालपण काय असतं, ते कसं जगत्यात, ते खेळणं, ते बागडणं, ती मजा करणं, हे समजा माझी शिवा विसरली होती हो. म्हणजे स्वतःसाठी जगलीच नाही ती पोर. कारण तिनं बापाला सबूत दिला की म्या माझी आजी, माझी बहन, माझी आई ह्या समत्यासनी सांभाळेल. त्याच्यामुळं ना तिला स्वतःसाठी जगताच नाही आलं. म्हणजे जगलीच नाही ती स्वतःसाठी. ती फक्त आमच्यासाठी, घरासाठी, गॅरेजसाठी आणि इथल्या वस्तीतल्या समध्या माणसांसाठी जगत राहिली हो. पण एक सांगू तुम्हाला आशू, काय असतंय ना, देवानं ना प्रत्येकाच्या नशिबात काहीतरी चांगलं लिहून पाठवलेलं असते. म्हणजे आता बघा की तुमच्या बरोबर शिवाचं लगीन झालं म्हणून तिला हे चांगले दिसले का नाही. देवानं माझ्या लेकराच्या नशिबात ते लिहून ठेवलं. मला माहिती आहे की तुमचं लगीन कुठल्या परिस्थितीत झालं, काय झालं. त्याच्यामुळं माझ्या शिवाला मान्य करणं तुम्हाला अवघड जातंय होय का नाही? नाही म्हणजे ते जाणारच हो, अवघड जाणार. पण मी एक सांगू, म्हणजे माझी शिवा ना इतर पोरींसारखी नॉर्मल नसल. म्हणजे इतर पोरींसारखं तिला वागता येत नसल. पण माझी शिवा समद्यांवर प्रेम करणं, समद्यांना आपलंसं करून घेणं, याच्यात लय वर चढ आहे. हा, लय वर चढ आहे माझी पोर. तुमचं दोघांचं नातं कसं आहे ना ते काय मला माहित नाही. पण तुम्ही माझ्या शिवाला एक संधी दिली एवढं मात्र मला माहित आहे. आणि त्याच्यासाठी मी तुमची आभारी आहे. आजी प्लीज तुम्ही. ह्यानंतर मी कसं डिव्होर्स बद्दल बोलू? यांचं मी आज जर मन मोडून गेलो नाहीत ना तर आयुष्यात मी स्वतःला कधी माफ नाही करू शकणार. अरे माझ्याकडं या बघा, म्हणजे तुम्हाला काय बोलायचं विसरूनच गेली मी. बोलायचं ना तुम्हाला काहीतरी, नाही म्हणजे तुम्हाला काहीतरी बोलायचंय का नाही माझ्याशी? मग बोला की. माझं आणि शिवाचं जुळायला थोडा वेळ लागेल, बाकी काही नाही. बाकी मी इथे आलो, तुम्ही मला प्रेम दिलं, लाड केलेत माझे,
त्याबद्दल थँक्यू. तुमचं काय ते थांकू म्हणून ना प्रेम पोरकं करायचं नसतं हो. थांकू म्हटलं ना की प्रेम पोरकं होतंय. नाही. हं? आमचं प्रेम कायमच असणार तुमच्यावर. हो. तेवढं गोड मानून घ्या म्हणजे झालं. हा नमस्कार करतो आजी. आयुष्यमान भव आणि यशस्वी व्हा. सुखानं संसार करा आणि आनंदात राहा दोघं बी. काय हो. हा आता आपण इथे का थांबलोय? आज जाऊयात ना. असं कसं आज जाणार? का आता काय गृहप्रवेश म्हणजे? अगं तुला माहित नाही का, नवीन नवरी जेव्हा सासरी येते तेव्हा गृहप्रवेश करावा लागतो. हो पण आपण इथे आयुष्यभर राहणार नाही होत ना. माहितीये, पण जितके दिवस राहायचंय आज जाण्यासाठी गृहप्रवेश तर करावा लागेल ना. नाही ठीक आहे, करा तुम्ही. म्हणजे काय करायचंय ते करा. आपण आज जाऊयात. या. अगं थांब थांब. आता काय? असं जाणार आहे सात? आधी नाव घे. अहो याची काय गरज आहे? अगं गरज नाहीये. काही गोष्टी रीती म्हणून करायच्या असतात. घे नाव घे. घे ना. अगं घे. हा भाजीत भाजी मेथीची, मी चंदनच्या प्रीतीची. वा छान घेतलंस. आता तू. मी नाही नाही नाही, मी कसं घेऊ? असं केलंस तर आज जाऊ देणार नाही मी तुला. बर कावेरी ताई, मी तुम्हाला नमस्कार करतो वाकून आणि दिव्याचं नाव घेतो तुमचा मान राखून. वा वा. आता मापोलांचं. चल. वा 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 वा. आता कसं छान घरी आल्यासारखं वाटतंय. वा. हे काय घर आहे? सुरू झाल्यावर लगेच संपलं. मी काय म्हणते, तुम्ही दोघं जण आवरून घ्या, मी येते परत. हा दिव्या, तुला काही लागलं तर मला हाक मार. इथे जवळच राहते मी. हा आले रे. आलोच. हा कावेरी ताई. ताई थँक्यू. बहीण मानतोस ना मला? मग थँक्यू काय म्हणतोस? नाही तसं नाही, पण बरं ते सगळं जाऊ दे. मला सांग, हे नक्की काय प्रकरण आहे? ताई त्याचं असं आहे की ही दिव्या, माझं हिच्यावर खूप प्रेम आहे. तिचंही माझ्यावर तेवढंच प्रेम आहे. पण मी तिला माझ्याबद्दल काही गोष्टी खोट्या बोललो. कारण तिच्याही माझ्याबद्दल काही अटी होत्या. त्या सगळ्या पूर्ण करण्यासाठी मला हे सगळं करावं लागलं आणि जरा घोळ झाला. अरे आमचा आहेस तू. आम्ही सगळे तुला नक्की सांभाळून घेऊ. थँक्यू सो मच ताई. तू खूप चांगली आहेस. बास बास. माझं कौतुक बास झालं आता. जा जरा आपल्या बायको जवळ जा. ती वाट बघत असेल. आले मी. आज काय बोललात तुम्ही? चालायचं. हे आमचं दोघांचं आहे, सांगायचं नाही कोणाला. हे का नाही अशोक? नमस्कार करतो. या. एकमेकांना असंच सांभाळून घ्या. सुखी राहा. भांडायचं नाही. हा आनंदात राहायचं. दे. नको नको, आमच्या पाया पडू नको. हे बघ शिवा, आम्ही तर लहान आहोत. आम्ही काय तुला आशीर्वाद देऊ शकत नाही, पण तुम्ही दोघं ना एकदम खुश राहा, हॅपी राहा.
आणि शिवा आठवण आली की कॉल करत जा. हा. हो करते. द्या. केला फोन केला शिवाने. तर करेल बाबा फोन. चालली वाटतं माहेर वाशिण. निघाले ते दिसत नाही तुला. उगाच आपलं मध्ये काहीतरी बोलायचं म्हणून बोलायचं नाही. आयो ग माझी वाय. पाहिलं जावई बापू, हे असं आहे, एकदा कान फाटे नाव पडलं ना की सगळेच कान फाटे बोलतात. अगं निरोप द्यायला आलोय. कशी असली तरी पुतणी आहे माझी. नीट जा बर का शिवा. तूच माझा इतका अपमान केलायस ना, तू करून फार मोठी चूक केली आहे. आता तू गेल्यानंतर मी काय करतो ते बघ. हा सांभाळून जा, नीट राहा. बाकी इकडच्यांची काळजी करू नकोस, मी आहे. हो की नाही आयो? तू कशाला पाहिजे? आमचा आम्ही समर्थ आहे काळजी घ्यायला. आला मोठा काळजी घेणारा. निघूया. दे. हा कधी हिच्या बघून आला? आशूला मी परत बोलावलं खरं, पण तो एकटाच येईल ना. आशूला शिवासोबत राहायचं नाहीच आहे. त्यामुळे त्याने सांगितलं असेलच शिवाच्या घरच्यांना, डिव्होर्स मागितला असेलच. छान झालाय चहा. सीताई, सीताई. सीता, तू उर्मिला चहा देते घे तरी. आणि कसला विचार चाललाय एवढा? भाऊ भाऊ, कसला विचार चाललाय काय म्हणताय? 2 दिवस लेक घरी नाहीये. आता आठवण येत असणार, काळजी वाटत असणार म्हणून. हे बघ आलाच. मला खात्री होती आशू मला दिलेला शब्द पाडणार नाही. शेवटी या घराची, आशूची शिवापासून सुटका झाली तर. आईला कसं सांगू की मला बोलताच आलं नाही. सीताई, अगं आशू कधी येणार म्हणून मगाचपासून वाट बघतेस आणि आता तो आला तर आत निघालीस. काय तिच्या डोक्यात चाललेलं असतं तिलाच ठाऊक. अरे या या. ए उर्मिला, ते आरती करून घे ना. या काकू, हे आई आणि आजीने दिलंय. ते शिदोरी असते, म्हणाले की द्यायची असते. एवढं काय दिलंय का तुझ्या आईने? नाही घबाड घेऊन आलीयस. कीर्ती बोल, तू मलाच बोल. नेहमी टार्गेट करतच असतोस, आता काय बोलायचंय? हो पण मग तू त्याला ती संधी का देतेस ना कीर्ती? तुमची सून एकतरी संधी सोडतीये का कौतुक करून घेण्याचं? काय गरज आहे हे सगळं दाखवायची? कीर्ती, अगं ही प्रथा असते, माहेरून शिदोरी आणतात. हो पण ऐक ऐक, झालं ना आता. हे असे प्रश्न विचारतेस मग बोलल्यावर म्हणतेस की तुम्ही बोलता मलाच म्हणून. थांब, या या
या. मी फ्रेश होऊन येतो. हे सगळं काय आहे चंदन? दिव्या, दिव्या हे माझं गाव आहे आणि हे माझ्या आजोबांचं घर. माझं गाव आहे? मूर्ख आहेस का तू? किती छोटं आहे हे, कसं राहणार होतं आपण दोघं इथे? अगं दिव्या, हे आमच्या आजोबांचं घर आहे, आमच्या कुटुंबाचं मूळ. आणि तुला माहितीये, खरं तर ना आपण माझ्या आजोबांचे आभार मानायला पाहिजे. आपल्याला इथे राहता यावं म्हणून ते स्वतः शेतातल्या घरात जाऊन राहत आहेत. तुला जायचंय तिकडे? नाही, नको. पण आपण इथे तरी कसं राहायचंय चंदन? अगं दिव्या, आपल्याला आजोबांचं मन जिंकायचं आहे ना, आणि त्याच्यासाठी आपल्याला हे करावंच लागेल. आणि एकदा आजोबांनी आपल्याला एक्सेप्ट केलं की मग आपण आपल्या घरी जायला मोकळे. आणि तोपर्यंत आजोबांना आवडतं तसं राहावं लागेल ना. बरं ठीक आहे, पण ते आहेत कुठे? ते मी आणतो त्यांना शोधून. अगं म्हणजे तिथे एकतर शेतातल्या घरात असतील, नाहीतर काहीतरी काम करण्यासाठी गावात फिरत असतील. मी आणतो त्यांना शोधून. ऐक ना, मी माझे कपडे कुठे ठेवू? अरे काय, हे काय, या ट्रंकेत ठेव जा. ह्या ट्रंक मध्ये? काय प्रॉब्लेम आहे तुला? मग काय चंदन? अगं उंदीर होता साधा. बरं ऐक, मी सॉरी, मी एक काम करतो, तू थांब इकडे, मी आजोबांना शोधून आणतो. हा हा, मी आजोबांना शोधून आणतो. हा, तू 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 थांब इकडे, मी आलोच. मी त्यांना नाही सांगू शकलो. मला माहिती आहे तुझा स्वभाव कोणाला दुखावण्याचा नाहीये. अरे पण म्हणून काय आयुष्यभर तू स्वतःला त्रास करून घेणार आहेस का आशू? तुझ्या काळजीनेच मी म्हटलं होतं की गेल्या गेल्या सांग. गेल्या गेल्या पॉसिबल नव्हतं. त्यांनी आमचं खूप छान स्वागत केलं, मी नाही बोलू शकलो. आणि ते सगळे इतकं चांगलं वागत होते माझ्याशी की मला संधी नाही मिळाली. ठीक आहे, नाही मिळाली तुला संधी. अरे पण त्यांच्या लक्षात नाही का आलं तुमच्या वागण्यातून की तू आणि शिवा एकमेकांसाठी बनलेलंच नाही आहात? आई, शिवानी काळजी घेतली की त्यांच्या लक्षात नाही येणार, तिने सांभाळून घेतलं. आणि प्लस तिचं असं म्हणणं होतं की बाई आजी आणि काकूंना वाईट वाटेल. तिचं म्हणणं होतं आणि तू ऐकलंस? हो. अरे सतत होणाऱ्या त्रासापेक्षा एकदाच काय तो विषय संपून टाकायचाच ना. नाही आई, मला नाही शक्य झालं. ते सगळे इतकं चांगलं वागत असताना मी कसं दुखवू त्यांना? त्यांचा विचार करून तू एक चांगली संधी गमावलीस आशू. अरे बाळा, तुला माहितीये ना, भाऊ त्या मुलीला या घरातून जाऊ देणार नाहीत. आणि ती जोपर्यंत तुझ्या आयुष्यात आहे तोपर्यंत तुझी झालेली ही अवस्था मी नाही सहन करू शकत. माहितीये का मला आई? आशू, आई, माझं ना कन्फ्युजन खूप झालंय या सगळ्यात. त्यामुळे मला कळत नाही एक्झॅक्टली काय करायचं आणि मला याचा त्रास होतोय. आणि शिवा पण तिकडे चांगलंच वागली ना. आणि चांगली? अरे आशू, ती चांगली वागली तरी तुमचं जे नातं आहे त्यात काही अर्थ आहे का? याला काय अर्थ नाहीये, मलाही माहितीये. पण म्हणून आता मी काय करायचं? तुला कळत नाहीये आशू, ती मुद्दाम तुझ्याशी चांगलं वागली, तुझं मन वळवण्याचा प्रयत्न केला आणि तुला काही संधीच दिली नाही करायची. हुशार आहे ती मुलगी.
पण आता जर तुला काही जमणार नसेल तर या त्रासातून तुला मुक्त करायला मलाच काहीतरी करावं आई लागेल. तुला हवं ते तू कर. पण मला याच्यामध्ये प्लीज घेऊ नकोस. मला ऑलरेडी खूप त्रास झाला याचा. माझ्या आयुष्याची ऑलरेडी खूप वाट लागली आहे. मला जरा प्लीज सुखाने जगू दे. हा मग तुला हवं ते कर, तू कर. इतकं कन्फ्युजन आहे माहितीये का माझ्या डोक्यात. काय चूक काय बरोबर हेही कळत नाही आता. शिवा, आशूला तू फसवू शकतेस, मला नाही. आता मी करेन जे करायचंय ते.